आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। उमराणे येथे चोरीचा प्रयत्न, नागरिकांनी चोराला पकडले, मात्र चोराने केलेल्या हल्ल्यात 2 जण जखमी। देवळा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या उमराणे येथील मरीआई देवी मंदिर परिसरात आज गुरुवार दिनांक 4 जून पहाटेच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण गाव व परिसर हादरले। घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका चोरट्याला सोनवणे कुटुंबियांनी धाडसाने रंगेहात पकडले। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्याला झाडाला बांधून ठेवत देवळा पोलिसांच्या स्वाधीन केले। या झटापटीदरम्यान चोरट्याने केलेल्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले असून भाऊसाहेब सोनवणे यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गोरख सुरेश सोनवणे व त्यांचे बंधू भाऊसाहेब सोनवणे हे उमराणे येथील मरीआई मंदिर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत। उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे दोन्ही कुटुंबीय घराच्या गच्चीवर झोपले होते। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटातील अर्धा तोडा सोन्याचे दागिने चोरले। पहाटे सुमारे 4 वाजता गोरख सोनवणे यांना जाग आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले। त्यांनी तात्काळ भाऊसाहेब सोनवणे यांना बोलावले। दोघेही घरात गेले असता चोरटा कपाटातील मौल्यवान वस्तू शोधत असल्याचे दिसले। त्याला पकडण्याचा प्रयत्न होताच आरोपीने स्क्रू ड्रायव्हरने भाऊसाहेब सोनवणे व जगदीश सोनवणे यांच्यावर हल्ला केला, मात्र गोरख सोनवणे यांनी धैर्य दाखवत आरोपीला पकडून ठेवले। आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। ग्रामस्थांनी आरोपीला ताब्यात घेऊन झाडाला बांधले, त्यामुळे त्याचा पडून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला। या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून स्থাनिकांच्या म्हणण्यानुसार सदर आरोपी चोरीच्या आदल्या दिवशी बहुरूपीच्या वेशात परिसरात फिरत होता। पाणी पिण्याच्या बहाण्याने तो घराजवळ आला होता व त्याने परिसराची रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आरोपीकडून चाकू, मिरची पावडर, स्क्रू ड्रायव्हर तसेच घरफोडीसाठी वापरली जाणारी काही साधने आढळून आली, त्यामुळे तो पूर्ण तयारीनिशी चोरी करण्यासाठी आल्याचे बोलले जात आहे। घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी व त्याची मोटरसायकल ताब्यात घेतली असून पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत। प्राथमिक माहितीनुसार हा सापडलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध ठिकाणी 25 ते 30 गुन्हे दाखल असल्याचे समोर येत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य।